नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीविजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण सोयाबीनवरील पहिली फवारणी या गोष्टीवर चर्चा करणार. तर सोयाबीनमध्ये करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला जी खोडमाशी या सोयाबीनच्या खोडामध्ये जे शेंड्यावर अंडे देते आणि त्यानंतर ती खोडमाशी च्या अंड्याची जी अळी तयार होती ती खोडामध्ये बोर करते आणि ते आपलं जे उत्पादन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात घटवतं. यासाठी आपल्याला पहिला फवारा घेणं गरजेचं आहे. तर सोयाबीनसाठी पहिला फवारा जो खोडमाशीला कंट्रोल करेल त्याच्यासाठी तुम्ही जे कंटेंट वापरू शकता ते असेल थायोमेथॉक्झिन प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन. हे दोन प्रकारचे जे कंटेंट मिक्स असलेला कोणतंही तुम्ही कीटकनाशक वापरू शकता. त्यासोबत याच टायमामध्ये कॉलर रॉट म्हणून एक रोग त्यावर येतो, जो की बुडाला सोयाबीनच्या ज्या खोडाच्या बुडाला असतो. ते बुरशीजन्य आजार आहे, जो तुमच्या झाडाला जागेवरच डॅम्प ऑफ करतो. म्हणजे तो लगेच पडून जातं झाड. हे जे झाडाच्या कोपऱ्यावर आहे का, या कोपऱ्यावर तो कॉलर रॉड येतो, त्याच्यामुळे त्याला कॉलर रॉड म्हणतात. तर या ठिकाणी चेक करून बघा जर असेल तर. त्यासाठी तुम्ही रोको वापरू शकता, बुरशीनाशक. आणि कोणत्याही प्रकारचं खत सध्या वापरण्याची गरज नाही आहे. सोयाबीनला खत तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या फवारणीला वापरू शकता. धन्यवाद.